हा आहे स्वर्गीय बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांसाठी आणि निराधारांसाठी उभारलेला स्वर्ग. नमस्कार, मी कौस्तुभ आणि महाराष्ट्र दौऱ्याच्या 21व्या एपिसोडमध्ये मी आलोय चंद्रपूर जिल्ह्यातल्या आनंदवनामध्ये. तिथं भेटले प्रवीण सर. सरांनी आधी विचारपूस केली, जेवण झालं का विचारलं आणि जेवायला घेऊन गेले. जेवण झाल्यावर सरांनी आमटे कुटुंबाच्या समाजकार्याचा अर्धा तासाचा एक व्हिडिओ लावून दिला. व्हिडिओ बघून झाला, आम्ही चहा घेतला आणि आता निघालो आनंदवन बघायला. सुरुवात झाली मुक्तांगणापासून. आनंदवनातल्या लोकांच्या लहान मुलांसाठी प्रायव्हेट स्कूल्सला लाजवेल एवढी सुंदर बनवलेली ही बालवाडी. हे भलं मोठं सांस्कृतिक सभागृह बघितलं आणि पोहोचलो त्रिशू प्रकल्पात. इथं वेगवेगळ्या ठिकाणावरून कपडे गोळा केले जातात, नवीन शिवलेही जातात आणि मग गरजूंपर्यंत पोहोचवले जातात. आनंदवनासाठी जेवण बनतं ते हे स्वयंपाकघर. ते हेल्दी बनावं, चांगल्यात चांगलं बनावं म्हणून बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी मशीनवर बनवल्या जातात. आनंदवनात सेंद्रिय शेतीवरही खूप काम केलं जातं. दादांनी इथले वेगवेगळे प्रोजेक्ट्स, नवनवीन औषध आणि पिकांची एकदम भारी माहिती सांगितली. इथल्या शेततळ्यांपासून ते पशुपालनापर्यंतचे वेगवेगळे उपक्रम बघता बघता मी श्रद्धेय बाबा आमटे आणि साधनाताईंच्या समाधीजवळ आलो. तिथं जरा वेळ बसलो आणि दर्शन घेतलं. आनंदवनामध्ये पेशंट्स फक्त बरे होत नाहीत, तर त्यांना आधार दिला जातो, त्यांच्या कलाकृतींना वाव दिला जातो आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा सेक्शन. पेंटिंग सारखे दिसत असणारे